संपूर्ण 1 महिना होऊन गेला. मला वाटतं गेल्या महिन्यात 8 तारखेला का काहीतरी एक व्हिडिओ टाकला होता, लाँग व्हिडिओ. त्याच्यानंतर मी एकही व्हिडिओ 1 महिनाभर पूर्ण मला वाटतं टाकलेला नाही. आज 5 ते 6 तारीख आली तरी पण. का तर म्हणजे आमच्या घरात खूप काही गोष्टी घडून गेल्यात आणि त्या गोष्टींमुळे अजिबात मन लागत नव्हतं कुठंच खरं तर. आणि त्याच्यामुळे शॉर्ट तर कधीच टाकलेत, पण लाँग व्हिडिओ टाकलाच नाही पूर्ण 1 महिना झाला. तर चला म्हटलं आज थोडंसं तुमच्याशी गप्पा मारूया, बोलूया आणि गावाकडे यात्रेला वगैरे गेल्यानंतर ना काय काय झालं थोडेसे किस्से तुम्हाला पण सांगू. तर चला, मी सोनाली स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी गावाला 8 तारखेला 9 तारखेला गेले होते इथून सकाळी. आणि 9 तारखेलाच माझा 2:30 वाजता पेपर होतं, म्हणजे पहिला पेपर सुरू होता. तुम्हाला तर माहिती आहे, मी जायच्या अगोदर सांगितलं होतं ग्रॅज्युएशनचे माझे पेपर चालू होणार आहेत आणि मी गावाला जाणार आहे. आणि मी त्याच्या अगोदर मुलींना गावाकडे नेण्यासाठीच्या ज्या काही शॉपिंग केली होती ना, ती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या पण होत्या या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी एक पण व्हिडिओ पोस्ट नाही केला पूर्ण महिनाभर. आता ठीक आहे की बाबा, म्हणजे 9 ते 17 तारखेपर्यंत थोडंसं परीक्षेचा ट्रेस होता, पण तिथून पुढं पण आमच्या घरात ना खूप सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात. त्या मी तुम्हाला डिटेलमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन, कारण खूप सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्यामुळं तर मन लागत नव्हतं कुठंच. आणि अजून पण एवढं काही जास्त मन नाही लागत आणि स्वतःला कुठं तर गुंतवावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता मी मॅक्रम वगैरे सगळं म्हणजे विणायला चालू केले. आणि त्यात एक ऑर्डर पण होती माझ्या मैत्रिणीची, तिला तोरण पाहिजे होतं. तर चला म्हटलं आता तोरण पण बनवूया आणि तुमच्यासोबत बोलावं पण. चला, म्हणजे तुम्हाला पण शेअर कराव्यात गोष्टी, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करते. तर खरं तर मी गावाला गेले 9 तारखेला आणि तिथूनच माझी म्हणजे सुरुवात झाली. गावाला गेल्यानंतर त्याच दिवशी आमच्या गावची यात्रा होती. मी तुम्हाला सांगितलं होतं माळशिरसच्या तिकडं जे कोणी भांबुर्डी गावात राहत असतील किंवा माळशिरस तालुक्यातील जे कोणी असतील, सदाशिवनगर माळशिरस, त्यांना माहीत असेल भांबुर्डी गाव. आणि 9 तारखेला होतं पोळ्यांचं जेवण, म्हणजे जे काय आमच्या गावात यात्रा असते त्याची नाताची असते, काळभैरव नाताची काठी वगैरे, रथ वगैरे, खूप छान अशी यात्रा असते. आणि ती मी लग्न झाल्यापासून अजून एकदा पण नाही बघितली. माझ्या लग्नाला आता 7 वर्ष होतील, तरी पण मी ते अजून एकदा पण नाही बघितलेलं. मीच नाही बघितलं तर माझा पिलू कसा बघणार, नाही का? त्यामुळे पिलू पण पहिल्यांदाची यात्रा बघणार होता आणि ते पण जायचं की नाही जायचं ह्या सगळ्या गोष्टी ठरलेलं, म्हणजे चाललेलं होतं की बाबा जायचं की नाही जायचं. गुरुवारी तर काही आम्ही नाही गेलो, कारण दुपारी 2:30 ते 4 असा पेपर होता आणि तिथून येऊन मी कधी जाणार आणि परत रिटर्न माघारी शुक्रवारी यायचं. त्याच्यापेक्षा मी गेलीच नाही गुरुवारी. आणि शुक्रवारी संध्याकाळी जायचं नियोजन केलं आम्ही 2:30 वाजता पेपर सुटल्यानंतर, म्हणजे 2:30 ते 4 पेपर होता. पेपरवरून आल्यानंतर ना मग शुक्रवारी जायचं नियोजन केलं. आणि माझी बहीण आणि मी एकाच गावात दिलेलं आहे, म्हणजे आमच्या दोघींचं सासर एकच आहे आणि तिचं आणि माझं आडनाव एकच आहे दोघींचं पण. त्याच्यामुळं ते आम्ही जवळ आहे, 1-2-3 किलोमीटरचं अंतर असं, जास्त काही नाही. ती आहे ती सदाशिवनगरच्या बाजूला आहे, म्हणजे सदाशिवनगर तुम्हाला माहीत असेल तिकडच्या साईडला आहे ती. आणि मी आहे ती इकडं मसवड हायवे माहीत आहे का तुम्हाला, त्या साईडला मी आहे. त्यामुळे आमच्या दोघींच्यामध्ये 1-2-2.5 किलोमीटर तर अंतर आहे. मग इथून गेल्यानंतर तिचं पण ना बकरं वगैरे होतं आणि माझ्या घरी सासरच्या घरी पण बकरं होतं. त्यांच्या घरी 2 होती बकरी. मग आता मला जायचं की नाही जायचं हा म्हणजे विचार पडला होता, कारण शनिवारी सुट्टी नव्हती आणि शनिवारी लगेचच 2:30 वाजता पण पेपर होता. त्याच्यामुळं जायचं आणि एन्जॉय काहीच नाही करायला भेटणार, कारण इथून जायचं आणि संध्याकाळी जेवण वगैरे करायचं, 11 वाजेपर्यंत रथ वगैरे बघायचं आणि परत रिटर्न यायचं, असं काहीतरी नियोजन होतं. कारण 2:30 वाजेपर्यंत फलटणमध्ये पोहोचायचं होतं पेपरला. त्या दिवशी पण सुट्टी नव्हती. असं वाटायचं की एक दिवस यात्रा पुढं आली असती किंवा एक दिवस जरी यात्रेचा दिवस पुढं ढकलला असता गावातल्या लोकांनी किंवा जे काही नियमानुसार असते त्याने, तर बरं झालं असतं, कारण आम्हाला पण यात्रा बघायला भेटली असती सगळी. कारण शनिवारी संध्याकाळी पोळ्याचा स्वयंपाक, रविवारी बकरी वगैरे असं काय असतं आणि सोमवारी सकाळी रथ. तर किती भारी झालं असं वाटायला लागलं, कारण शनिवारी पेपर असल्यामुळे लगेच रिटर्न यावं लागलं. मग शुक्रवारी संध्याकाळी आम्ही 9 वाजता गेलो. मी माझ्या बहिणीच्या तिथंच थांबली होती, कारण मला जायचं होतं माझ्या सासरी, पण तिकडं न्यायला कोण नव्हतं मला आणि सोडायला पण कोण नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9:30 तर तिथंच वाजले होते आम्हाला जेवण करूच. तर पिल्लू तर झोपला होता. मग आता म्हणलं कोण जाणार. त्याच्यानंतर तिची सासू वगैरे बोलली की सकाळ जा आता तुझ्या घरी, कशाला संध्याकाळचे जाते 3 असं, म्हणजे गावातल्यांचं असतंच की. मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं सकाळ जायचं, पण सकाळ पण रथ वगैरे आला घराच्या तिथनं जवळ आहे रथ. मग पाया पडून जाऊया असं करूच तर 11 वाजले. आणि 11 वाजल्यानंतर मग मी माझ्या घरी जाणार किती वेळ आणि बसणार किती वेळ आणि जेवण वगैरे करूच तर 1-1:30 वाजलं. मग मी पोहोचणार कशी फलटणला, कारण मला बसनं यायचं होतं फलटणला. त्याच्यामुळे मी माझ्या घरी जायचं कॅन्सल केलं
आणि तिथूनच रथ वगैरे बघितला. पहिल्यांदाच रथ बघितलं होतं ह्या म्हणजे 7-8 वर्षात मी. आणि पिलूनं पण पहिल्यांदा, त्यामुळे खूप सारं एन्जॉय केलं पिलूनं. थोड्या वेळच आम्ही 1 तासभरच दर्शन हे घेऊस तर तासभरच यात्रेत गेलो आणि तिथून लगेच रिटर्न आलो. आणि भाऊला म्हणलं की मला सोड, माझा भाऊ जो आहे ना सगळ्यात मोठा आहे तो, आणि त्याला म्हटलं मला सोड बाबा माळशिरसला नेऊन, मला जायचं आहे. त्याच्यामुळं मग मी सगळं काय आवरलं आणि मी लगेचच निघून आली. तरी पण मी थोडेसे यात्रेतले थोडे जे व्हिडिओ आहेत ना किंवा यात्रा रथ हे सगळं काही थोडं शूट करायचा प्रयत्न केला होता, तर तुम्हाला ते दाखवते मी. तर इथं आहे ना यात्रा म्हणजे रथ येणार होता फिरून, म्हणून आम्ही थांबलो होतो इथं, कारण ह्या बाजूला जास्त गर्दी होती. आणि थोडंसं थांबा म्हणले आमचे दाजीचे, ते सगळेजण म्हणले थांबा इथं, तिकडं जास्त गर्दी होती. तर पिलू DJ वगैरे हे होता त्यामुळं छान डान्स करत होता आणि त्याला पण खूप छान असं वाटत होतं डान्स करायला. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. म्हणजे आमच्या तिघींमध्ये ना आम्ही तिघीजणी बहिणी आहोत. सगळ्यात लहान मी आहे आणि माझ्या अगोदरच्या 2 आहेत. तर ही माझ्या 2 नंबरच्या बहिणीची मुलगी आहे. तर तिघींमध्ये आमच्या फक्त एकटीलाच तिला मुलगी आहे. मला तर हा छोटो एकटाच आहे. दुसऱ्या बहिणीला माझ्या 2 मुलं आहेत आणि तिला आहे ती एक मुलगा आणि एक मुलगी. तिचा मुलगा आहे मोठावाला. तर हा बघा आमचा पिलू, आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. माझ्या एवढा दिसतो आता, उंच झाला आहे. त्याच्यानंतर ते येणार होता, खूप गर्दी होती. थोडंसं शूट केलं मी, कारण खोबरंही जास्त फेकत होती मग लोकं, आणि त्यामुळे म्हटलं चला मोबाईलवर वगैरे पडेल, त्याच्यामुळे मी एकदम थोडंसं शूट केलं, जास्त काही शूट नाही केलं. गुलालही घेतला, पहिल्यांदाच गुलाल उधळायचा होता, त्याच्यामुळं मग पिलूचं असं होतं की मी किती उधळून किती नाही. त्याच्यानंतर रथ आला, रथाच्या जवळ जायला तर काही चान्सच नव्हता. ते म्हणले थांबा, मग दाजी म्हणले थांबा थोड्या वेळ, तिथं एका जागेवर लावला की नाही, मग त्याच्यानंतर मग आपण दर्शन घेऊया. मग जवळ गेल्यानंतर आम्ही दर्शनही घेतलं, तिथं जाऊन थांबवलं त्यांनी 5-10 मिनटं एका जागेवर. काठीचं वगैरे दर्शन घेतलं, पण खोबरं खूप जोरात लागत होतं, कारण कोण टाकत होतं काय माहिती, लहान मुलंही बघून अजिबात टाकत नव्हते, खूप जोरात लागत होतं. आणि पिलूला मी दिसत नव्हती म्हणून लय रडायला आलं होतं. त्याला डान्स हे काय करायचं नव्हतं, त्याला फक्त खाली उतरायचं होतं, मम्मी दिसेना कुठं म्हणून. तर अशा पद्धतीची काहीची यात्रा होती, त्याचा एन्जॉय चालला होता. आणि त्याचं म्हणणं असं होतं की मम्मी तू नको जाऊ, तू पण थांब. मग आता बघू पुढं काय होतं ती. त्याच्यानंतर मी माझे सगळ्या बहिणींचे फोटो वगैरे सगळं काय काढलं, कारण असंच कधी तरीच आपण भेटत असतो आणि अशा आठवणी राहतात मोबाईलमध्ये, म्हणून मी छान छान फोटो काढून घेतले. ह्याला काही यायचंच नव्हतं घरी, मग म्हणलं चला मी जाते, कारण मी जास्त वेळ थांबले ना तर माझं पुढचं सगळं नियोजन हुकत होतं, त्याच्यामुळं मग मी काही जास्त वेळ थांबली नाही. तर हे बघा ह्या दोघीजणी ना, इकडची गुलाबीवाली आणि मधली, या दोघीजणी माझ्या बहिणी आहेत. त्यात हे बघा आम्ही तिघीजणी एक सलग, आणि ती पांढऱ्या साडीवाली आहे ती माझ्या बहिणीची जाव आहे. ही माझ्या अगोदरची आम्ही दोघीजणी गुलाबी मॅचिंग झालो. तर कशी वाटली माझी साडी, मस्तपणे मला घालायला आली की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला म्हणजे माझ्या चॅनलला नोटिफिकेशन वगैरे जाईल, त्यात तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा आमचा पिलू, कसं आहे पिलू, ही माझी मम्मा आणि मी, आणि हा बघा आमचा रथ गावचा खूप छान आणि मोठा होता रथ. तर अशा पद्धतीने झाली यात्रा. चलो बाय.